जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण दोन्ही टीम्सला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगलं क्रिकेट. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे साखळी फेरीतील शेवटची मॅच आहे. एका साईडला आपण पाहिलं तर टीम आयकॉन स्पोर्ट्स क्लब टागोरनगर, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर स्वर्गीय जयेश घरे एकता स्पोर्ट्स ट्रिपल एस हाही संघ इनॅक्शन मध्ये आहे. टॉस जिंकला गेला आपण पाहिलं तर आयकॉन स्पोर्ट्स टागोरनगर आणि टीमने पहिला टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त मॅच आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर केशव इथं जयू या नावाने देखील खूप चांगलं क्रिकेट खूप वर्षापासून टागोरनगर परिसरामध्ये खेळलं गेलं. त्याच्या उंचीवर जाऊ नका, परंतु खूप वर्ष, एक 10-12 वर्ष जयू अजून जास्त खेळला असेल. जयू अर्जुन यांना मी खूप वर्षापासून टागोरनगरचं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं आहे. सिद्धिविनायक टीम एक बाटा फुटवेअरच्या इथून यायची आणि खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरातून देखील पाहिलं गेलं. कोंबडी गल्लीतलं टागोरनगरचं क्रिकेट देखील पाहिलं गेलं आहे. मग वाल्मिकी, आयकॉन अशा अनेक टीम्स त्या परिसरातून देखील पाहिल्या गेल्या आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर रत्नेश सिंग येत आहेत. नालासोपाराचे एक जबरदस्त बॅटर आहेत. त्याची देखील त्या परिसरात एक चांगले क्रिकेट खेळले गेले. रत्नेश सिंग स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सिद्धेश. लेट्स प्ले. साखळी फेरीतील शेवटची मॅच तुमच्या समोर आहे. बॉलिंगसाठी जयू पहिला बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला गेलाय. जबरदस्त टायमिंग करतो. काय बॉल अडवलाय मानवने काय स्टार्ट दिली आहे. मानव नाही, आधी मानव आहे मित्रांनो. मला राहत नाही मानवसाठी एकदा टाळ्या वाजव. जबरदस्त बॉल अडवला. अफलातून फिल्डिंग. मानव तू मॅचला बनव. मॅच बनवली त्यांनी, कारण की पहिला जर बाउंड्री घेते तर मॅच स्टार्ट होती आणि मानवने स्टार्ट जबरदस्त केलाय. स्ट्राईक सिद्धू आहेत. टागोरनगरचे एक जबरदस्त खेळाडू आहेत विक्रोळी परिसरातील आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. अनुभव आहे त्याही संघाकडे. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर खूपच बाहेर पिचिंग केली गेली आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र खातं पुढे जाईल. अंडर आर्म क्रिकेट 7 संघ मात्र क्वालिफाय झालेत. 8वा संघ कोण असेल. या बॉलवर अगदी हलक्या हाताने कव्हरला खेळत असताना सिंगल रन तिकडे मिळेल. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये हलकासा आला आणि जयूने चांगली पिचिंग केली गेली आहे. घाटकोपर संघ क्वालिफाय झाला. देवमाचा उमरखाडीचा राजा संघ क्वालिफाय झाला. तिसरा संघ डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. चौथा डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. 5वा नीला सल्फा रॉयल. 6वा क्रिश 11 मीरा भाईंदर. 7वा व्ही अंगपॅकर माझगाव. 8वा संघ कोण आहे क्वेश्चन मार्क आहे. धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स ते पुढे जाईल. 4 रन झाले धावफलकावरती. क्रिकेट खेळलं पाहिजे, क्रिकेट पुढे घेऊन झालं पाहिजे. त्यासाठी मुंबईकर नेहमीच पुढे आहेत आणि मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट देखील नेहमीच चर्चेत राहिलंय. या बॉलवर हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा फिरला. मयूर कोळी तिकडे आहेत. सिंगल डबलची मॅच खूप महत्वाची आहे. साहिल सावंतला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतो. एक जबरदस्त ऑलराऊंडर ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेले. अनुभवी खेळाडूंची मांदियाळी असलेला संघ आयकॉन स्पोर्ट्स क्लब टागोरनगर गेले कित्येक वर्ष आयकॉन टीमचं देखील एक फॅमिली आहे. या बॉल देखील आपण पाहिलं तर कव्हरला समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. विक्रोळी विधानसभेमध्ये आयकॉन स्पोर्ट्सची चोरंडी देखील तेवढीच प्रसिद्ध होताना पाहिली गेली. क्रिकेट खेळता खेळता आपण सामाजिक कला क्रीडा याच्यामध्ये देखील कार्य केलं पाहिजे. आयकॉन टीमचं नेहमीच राहिलंय.
या बॉल देखील विथ द स्पिन समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. तेजस तिकडे होते. तेजसने बरोबर एफर्ट्स घेतले की मॅच क्रुशल आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मला खेळतो तर असे रनआउट तुम्हाला बनवावे लागतील. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे शांत येताना पहिला गेलाय. 6 रन्स आलेत. मानवने जबरदस्त बॉल अडवला. मानव जर ती बाउंड्री नाही अडवत मॅच थोडीफार रन्सचा स्कोर थोडा रिझल्ट लागला असता, परंतु मानव वेल फिल्डिंग चांगली स्टार्ट केली मानवने. बॉलिंगसाठी आपण पाहिलं संजय शेट्टी येत आहेत. जबरदस्त क्रिकेट मला असं मागील 15-20 वर्ष त्याच्याहून जास्त क्रिकेट खेळले गेले. चिप्या खूप वर्षापासून एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. शांत टीम म्हणून आयकॉन टीम विक्रोळीमध्ये नेहमीच शांत टीम. अगदी अगदी खूप वर्षापासून या खेळाडूंना मी जवळून पाहिलंय. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि प्रचंड वेगाने पिचिंग पाहिली गेली आहे. लेगबाईच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर सिंगल रन तिकडे मिळती आहे. सुरुवात चांगली केली गेली आहे. जेव्हा तुम्हाला चांगला स्टार्ट भेटतो ना तेव्हा तुम्ही एक चांगलं मॅच बनवू शकता. मग क्रिकेटमध्ये पण आणि बिझनेसमध्ये पण आणि कुठल्या पण फील्डमध्ये स्टार्ट भेटली की तुम्ही सक्सेस नक्की आहे. मनावनी ती बाउंड्री अडवली आणि चांगली स्टार्ट भेटली. या बॉल देखील आपण पाहिलं तर तेजसने बॉल कधी दिला संजय पण थोडे तयार नव्हते. एक रन निर्णायक आहे. मॅच देखील तेवढी आपण पाहिलं तर या बॉल देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेलाय. तेजस तिकडे आहेत. सिंगल रन मिळेल. दुसरी ओव्हर चालू आहे. रन झाले आतापर्यंत 9. 5 ओव्हरची मॅच आहे. स्ट्राईक एंडला बॅटर रत्नेश सिंग. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा फिरलाय. मयूर कोळी कोळीने पण स्माइल केली. जरा दगदग झालं हृदयामध्ये कारण की बॉल जरा अजून फिरला असता तर त्या झोनला फिल्डिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे. या बॉलला देखील पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळतात तिकडे. अफलातून फिल्डिंग पाहिली गेली. सलीम तिकडे होते. जबरदस्त बॉल अडवला गेला सलीम यांच्या माध्यमातून. क्लासिकल फिल्डिंग सलीम. वेल स्टॉप सलीम. अफलातून फिल्डिंग सलीमची आणि सलीमला माहिती आहे की एफर्ट्स देणं गरजेचं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत देखील बीएमसी मध्ये सलीम. क्रिकेट खेळता खेळता आपला जॉब पण सिक्युअर करणं गरजेचं आहे. या बॉल देखील समोर टॅप केला गेलाय. मानव तिकडे आहेत. या बॉलवर डायरेक्ट हिट आणि जबरदस्त बॉलिंग केली संजयने पण. 6 बॉल कधी टाकले समजलं नाही. जबरदस्त पिचिंग करत असताना पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन झालेत 12. पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस आपण पाहिलं तर 12 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयूर कोळी येत आहेत. 4-5 वर्षाचा अनुभव याही खेळाडूकडे थोडं क्रिकेट पासून थोडं दूर होतं. बाहेरच्या कंट्रीमध्ये कामाला देखील थोड्या क्रिकेट पासून दूर गेले आणि त्यामुळे परंतु क्रिकेट एक वेगळं प्रेम आहे. इंडियामध्ये आला की परत क्रिकेट स्टार्ट करायचं. अंडरआर्म क्रिकेट. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. संदीप घाग यांच्या ताळमेत देखील मयूर कोळीने एक चांगलं क्रिकेट शिकलं आणि मग त्यानंतर एक नवीन संघामध्ये खूप चांगली जागा मिळवली मयूर कोळी बॉलिंगसाठी. सुरुवातीला संदीप घाग यांच्या टीम मध्ये देखील एक अजिंक्य टीम साठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळलं गेलं मयूरने. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला. सिद्धेशकडे पण क्षमता या ग्राउंडवर अनुभव आहे. सिद्धेश पण या ग्राउंडवर खेळलाय त्यामुळे सिद्धूला माहिती आहे की मॅच थोडी पण बनवावी लागेल. दोस्ती चषकामध्ये देखील रॉयल फ्रेंड्स टीम सोबत खेळत असताना एक चांगला परफॉर्मन्स त्यांनी केलाय.
त्यामुळे अनुभव सिद्धेशकडे देखील या ग्राउंडचा. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला, बॉल समोर, पण तू जबरदस्त फिल्डिंग. वाह मित्रांनो, आयकॉन टीमची फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. नाम में आयकॉन है. तिसऱ्या ओव्हरचा खेळ देखील शांत होताना पाहिला गेला. रन झाले आतापर्यंत 15. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मयूर. स्ट्राईक एंडला बॅटर सिद्धेश आहेत. सिद्धूला पण चान्स घ्यावा लागेल, कारण की 4 ओव्हर 4 फ्रेश बॉलर आहेत. तुम्हाला इफेक्टिव्ह बॅटिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन. 16 धावा झाल्या धावफलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मयूर कोळी. या बॉलवर देखील स्कोअर कट खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल, परंतु काय बॉल अडवला गेलाय. सलीम, सुपर सलीम. आयकॉन टीम या ग्राउंडवर खेळली आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे की कशी फिल्डिंग करायची आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. वेल फिल्डिंग सलीम, वेल स्टॉप. स्वर्गीय आपण पाहिलं तर जयेश घरत संघ एकता स्पोर्ट्स थोडाफार बॅकफुटला गेलाय. नाला सोपारा त्या परिसरातील देखील काही खेळाडू आहेत, मुंबईतील देखील काही खेळाडू आहेत. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. वा जबरदस्त फिल्डिंग. म्हणजे आयकॉन टीम फिल्डिंगचीच फक्त प्रॅक्टिस करून आले. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. क्लासिकल फिल्डिंग पाहिली गेली आहे. फिल्डिंग करायची तर अशी करायची, म्हणजे सर्व बाउंड्री जवळपास गेलेल्या पकडल्यात. पहिला 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झाले आतापर्यंत 18 धावा झाले धावफलकावर. बॉलिंगसाठी सनी येत आहेत. विक्रोळीचे एक जबरदस्त ऑलराऊंडर. मुंबईत देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले सनी. नेहमीच चांगला परफॉर्मन्स राहिला गेलाय. खुल्या गटात देखील अष्टविनायक दादर संघासाठी देखील यावर्षी वाय चषकामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. सनी चर्चेत राहिले गेलेत आणि आयकॉन टीमचा एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. बॅटिंग बॉलिंग करत असताना स्कोर झाला आतापर्यंत 18. चौथी ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी सनी येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सिद्धू आहे. सिद्धूकडे सर्वांचे लक्ष असणार आहे, कारण की एका दुसरी बाउंड्री ह्या ओव्हरमध्ये देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकते बॅटिंग टीम. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि अखेर शेवटी ती कोंडी फोडली आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. एकता स्पोर्ट्स SSS. पहिली बाउंड्री आली आहे. रन झाले आतापर्यंत 22. 22 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला गेलाय. ठरवून खेळले. फटका थोडा फसताना पाहिला गेला. येईल डॉट बॉल. एका बाउंड्रीने ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेल्या. 22 धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली आहे. सिद्धूने एक चांगली स्टार्ट केली. खूप इम्पॉर्टंट होती या बाउंड्रीची, कारण की थोडासा दडपण निर्माण होता, थोडा दूर करण्याचा प्रयत्न करत होते. स्वर्गीय जयेश घरत एकता स्पोर्ट्स SSS संघ नालासोपारा त्या परिसरात देखील संघ बांधी करत असताना आज हा संघ उतरलाय. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. फेकीमध्ये थोडी कमतरता पाहिली गेली, परंतु सिंगल रन मिळेल. 23 रन झाले धावफलकावरती. संजयने एक चांगली बॉलिंग केली.
या अगोदर मयूर कोहलीने देखील एक चांगला स्पेल टाकला. पहिल्या साई बॉलरने पहिल्या तिन्ही बॉलरने पण पाहिलं 6-6 रन्सचे ओव्हर टाकले, त्यामुळे एक स्पेल शांत आहे. 3 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये आकर्षक ट्रॉफी आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र गॅप मध्ये खेळत असताना रितेश सिंगच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर रन मिळतील 4. गोलचे मित्र गणेश कंसे आपण व्यासपीठावरती यायचंय. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय, फटका थोडा बसला होता. गणेशजी कंसे आपण व्यासपीठावरती या. पवई पंचकुटीचे अगदी म्हणजे हिरानंदनी नंतर आलं पवईमध्ये, परंतु आमचे गणेश कंसे फार पूर्वीपासून एक चांगलं क्रिकेट प्रेमी. या बॉलवर देखील आपण पहिल्यांदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसताना पाहिला गेला. सिंगल रन. पण बॉलिंगसाठी 2 बाउंड्री जायला हरकत नाही, परंतु त्याने एकही एक्स्ट्रा टाकलेला नाही. खूप इम्पॉर्टंट रोल होता की एक्स्ट्रा रन्स फॉर मॅच. 2 बाउंड्री ठीक आहे, आपण 5 बाउंड्रीज अडवल्या, त्यामुळे 2 आल्या तर हरकत नाहीये. रन झाले आतापर्यंत 29. दोघांनी सेन्सिबल बॅटिंग केली, रत्नेश आणि सिद्धूने. दोघांचं पण मी कौतुक करेल. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 10 रन जरी आले तरी मॅच या ग्राउंडवर फायटेबल आहे. शेवटची ओव्हर आपण पहिल्यांदा बघत कोणाला दिली जाते. संजय शेट्टी चिप्या बॉलिंगसाठी येत आहेत. शेवटच्या 6 बॉलचा रोल देखील खूप महत्वाचा आहे. वेल बॅटिंग रत्नेश आणि सिद्धू जबरदस्त बॅटिंग केली. एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो या ग्राउंड वरती. बॉलिंगसाठी संजय शेट्टी, स्ट्राईक एंडला सिद्धू. या बॉलवर स्टेप आउट तर झाले होते. सनीकडून थोडी चुकी होतीये. वाईट बॉल आहे. विकेट घ्यावे लागतील, अशा विकेट तुम्हाला बनवाव्या लागतील. व्यावसायिक क्रिकेट हेच आहे, एका दुसरी चुकी तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकते. या बॉलवर इकडे मात्र एशर घेतलीये. चेक केलं जाईल. बॉलरचा कॉन्फिडन्स होता की हा नो नाहीये, परंतु आपण चेक करूयात. भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. गणेश कंसे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या. गणेश कंसे. आणि गणेश कंसे आमचे पवईचे अगदी जवळचे मित्र. एक चांगलं क्रिकेट खेळले गेले खूप वर्षापासून. असल्फा संघासाठी त्यांचं एक वेगळं प्रेम आहे. आणि पवईचे खूप मोठे पनीर डिस्ट्रीब्युटर आहेत आमचे. आणि गणेश कंसे आपलं देखील स्वागत आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि पवईचे एक जबरदस्त उद्योजक. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये देखील त्यांची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आमचे गणेशजी कंसे. नो बॉल आहे, परंतु विकेट देखील येते. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येत आहेत. रोहित. नाव रोहित आहे. कामगिरी देखील करावी लागेल. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. स्लॉग ओव्हर मध्ये बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक येतात तिकडे. संकेत.
स्ट्राईक रत्नेश. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. स्कोर बनवावा लागेल. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. जबरदस्त टायमिंग करत असताना कडक रन मिळतील 4. प्लेयर आहे. नाला सोपारा परिसरामध्ये देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. महाकाल चषकाचं देखील एक भव्य दिव्य असं आयोजन त्या परिसरात पाहिलं गेलं आणि खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले. नाला सोपारा वेस्टला, नाला सोपारा ईस्ट वेस्ट त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. खूप चांगले चांगले प्लेयर्स देखील त्या परिसरातून पाहिले गेले आणि क्रीडा स्पर्धा देखील आपली चालू आहे तिकडे. अर्नाळाला स्वर्गीय जयेश स्मृती चषक. या बॉलर फटका फसतोय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. वरळी, गिरगाव, माझगाव, ताडदेव, अमीन इनामदार आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं पण स्वागत आहे. चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं तर अमीनची देखील एक चर्चा राहिली गेली आहे. प्लास्टिक बॉल स्पेशालिस्ट अमीन. जयेश पुजारी आपलं पण स्वागत आहे. शानदार गोविंदा पथक. कांजूरमार्गचा असा एकमेव गोविंदा पथक जे प्रो गोविंदा खेळलं. पुजारीशी आपलं देखील व्यासपीठावरती स्वागत आहे. आपण देखील या. अभिमान आहे संपूर्ण कांजूरमार्गकरांना की प्रो गोविंदा सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आपण तिकडे क्वालिफाय झालो. एक रन खूप मॅटर करतील. 37 रन झाले. स्ट्राईक केला लेफ्टी बॅटर मार्क. चांगला बॉल जज केला. लेफ्टी पाहिजे टीम मध्ये. जबरदस्त मॅच आहे. संजय शेट्टी चिप्या बॉलिंग साठी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला मार्क. या बॉलवर समोर खेळले गेलेत मार्क. खेळाडू आहेत तिकडे सलीम. सलीम ने इस टूर्नामेंट के लिए मेरे को लगता है बैटिंग की प्रैक्टिस नहीं की है, सिर्फ फील्डिंग की प्रैक्टिस की है भाई. सिद्धू भी बोल रहा है भाई जहां पे मारो वहां पर सलीम है. वेल फील्डिंग सलीम. वेल स्टॉप. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर स्टंपला बॉल लागला परंतु बेरीज नाही पडली आहे. आणि मोय मोय 16 रन झाले. आतापर्यंत 40 आणि 41 धावांचं टार्गेट आहे. वेल बॅटिंग रत्नेश आणि त्या संपूर्ण टीमने सिद्धूने एक चांगला स्टार्ट दिला. फायटिंग टार्गेट पर्यंत आपण पाहिलं तर स्वर्गीय जयेश घरेचा संघ पोहोचला. एकता स्पोर्ट्स ट्रिपल आयचा संघ पोहोचलाय आणि 41 धावांचा पल्ला गाठायचा बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम आयकॉन स्पोर्ट्स क्लब टागोर नगर.
जबरदस्त आपल्याला दुसरा डाव देखील पाहायला मिळेल. टार्गेट आपण पाहिलं तर 41 धावांचं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मंथनवर जबाबदारी दिली गेली आहे. बॅटिंगसाठी सनी आणि त्या सोबतीला साहिल सावंत नॉन स्ट्राईक एंडला येतात. जबरदस्त क्रिकेट देखील साहिलने खेळलं गेलंय. ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले आहेत. बॉलिंगसाठी मंथन, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सनी. जबरदस्त मॅच आहे. 41 धावांचा पल्ला गाठायचा आहे. फायटिंग मॅच आहे. सनीकडे देखील अनुभव, खूप सारा अनुभव आहे. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिला तर वाईट +1. 2 रनने खातं ओपन केले गेले. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं आयकॉन टीम. या बॉल देखील लेग स्टिकच्या बाहेर. 1 रन्सवर थोडं कंट्रोल करावं लागेल. आपण पाहिलं तर टीम स्वर्गीय जयेश घरत एकता स्पोर्ट्स SSS. स्टार्ट थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा चुकी होते. व्हाईट बॉल. वारंवारच्या एक्स्ट्रा रन्स. मॅच अशी घेऊन चालणार नाहीये. चुकीच्या पद्धतीने बॉलिंग पाहिली गेली आहे. वसई विरार नाला सोपारा त्या परिसरात देखील स्टारकास्ट एक जबरदस्त आहे. स्ट्राईक एंडला सनी. 41 धावांचा पल्ला गाठायचा. मॅच झाली आतापर्यंत एक्स्ट्रा रन्सने सुरुवात केली. 4 रन म्हणजे अजून 37 रनची गरज आहे. यावर देखील हलक्यात सिंगल करायचा प्रयत्न केला गेलाय. नितीन तिकडे आले. स्ट्राईक एंडला साहिल सावंत. जबरदस्त क्रिकेट, ओरम क्रिकेट देखील खेळलं गेलं आणि अंडरआर्म क्रिकेटचा देखील तेवढाच अनुभव साहिलकडे आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा अनेक खूप जणांवर संकट आले. त्यात मात्र साहिलवर देखील एक मोठं आजाराचं संकट आलं. कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावर देखील मात करून त्याने क्रिकेटला कमबॅक केला असा साहिल सावंत. संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेत राहिला गेला असा साहिल सावंत. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. साहिल थोडी डबल माइंड झाले. थांबून ठेवलं गेलं. मात्र मंथनने जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. गुड बॉलिंग मंथन. पहिले एक्स्ट्रा रन्सची सुरुवात केली, परंतु आता मात्र धावफलक पुढे जाईल. यावर देखील एज घेतली गेली आहे. सिंगल डबलचं क्रिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉल देखील मात्र एज घेतली गेली. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थांबून ठेवलं गेलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे शांत येताना पाहिला गेले. रन झाले आतापर्यंत 9 रन. समीकरण थोडं बदलताना पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा रनची सुरुवात केली. मंथन थोडे नाराज असतील. जर मंथनने एक्स्ट्रा रन्स टाकले तर मॅच थोडीफार इक्वल होती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नितीन येतात. नितीन मोरे अजून एक जबरदस्त त्या परिसरातून एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. वसई विरार पालघर डहाणू सफाळे त्या परिसरात अंडरआर्म ओपनचा देखील एक वेगळा क्रेज आहे.
नितीन बॉलिंगसाठी येते एक वेगवान गोलंदाज नितीन मोरे. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त एफर्ट्स तिकडे, वेल फिल्डिंग. मंथन तिकडे होते, मंथनने जबरदस्त एफर्ट्स दिले, वेल फिल्डिंग मंथन. क्रुशल मॅच आहे, कोणता संघ मात्र बाजी मारेल तेवी चेंडूने 31 धावांची गरज आहे. या बॉलवर फ्लिक केलं गेलं साहिल सावंत, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्वाचा आहे. जबरदस्त बॅट आल्या बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नितीन. या बॉल देखील एज घेतली गेली, बॉल म्हणले तसा बॅटवर येत नाही, थोडासा बॉल फिरला. रत्नेश थोडे मात्र डबल माइंड झाले. 12 रन झाले धावफलकावरती, दुसरी ओव्हर चालू आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. 13 धावा झाले धावफलकावर. 3 लाखाचा मानकरी कोण ठरले उद्या ह्या टायमाला आपल्याला समजेल, याच्या अगोदरच समजेल. या बॉल देखील फ्लिक केलं गेलं, समोर मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. अंपायरच्या दिशेने मात्र रिव्ह्यू चेक केलं जाईल. तिसऱ्या अंपायरकडे मात्र इकडे पातळीसाठी आपण पाहिलं धाडलं गेलंय. तेरा रन झाले धावफलकावरती. मॅच देखील थोडीफार मात्र इकडे शांत होताना पहिली गेली आहे. 41 टार्गेट आहे, चेक केलं जाते. आपली टीम्स मात्र पूर्ण तिकडे अंपायर्स ऑफिशियल. नितीन एक चांगला स्पेल टाकला गेला, रनआउटची विकेट येते. साहिलची थोडी पायाला इंजरी आहे, त्यामुळे रन कंप्लीट करण्यामध्ये थोडं आपण पाहिलं तर त्याला डगमगताना पाहिलं गेलं, परंतु मॅच थोडीफार क्लोज घेऊन जाणं गरजेचं आहे. बॅटिंगसाठी विपुल पवार येतात, अजून एक जबरदस्त खेळाडू टागोरनगरचे. चांगलं क्रिकेट खेळले गेलेत, अनुभव आहे. मॅच बनवावी लागेल आता. सनी आणि विपुलला थोडीफार मात्र पार्टनरशिपची गरज आहे. या बॉल फ्लिक केला गेला, लोअर फुलटॉस बॉल. जयू तिकडे होते, एक सिंगल रन मिळेल. 14 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. चांगली बॉलिंग केली नितीनने, गुड बॉलिंग नितीन. पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस आपण पाहिलं तर स्कोर झालाय 15 रन झाले धावफलकावरती. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अठरा चेंडूने जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. 18 बॉल 26. बॉलिंगसाठी मयूर पाटील येतात नाला सोपाराचे. मयूर पाटील. मयूरला पण माहिती आहे की ही मॅच आम्हाला जिंकून पुढे जायचं आहे. मयूर पाटील 18 बॉल मध्ये 26 करायचे आहेत.
या बॉलवर ड्राईव्ह केल्या गेल्या खेळाडू आहेत तिकडे. असल्फा टीम सोबत नेहमी राहणारे आमचे जितूभाई उर्फ तानपुरा आपण व्यासपीठावरती यायचं आमच्या खूप वर्षापासून असल्फा टीम सोबत त्यांना देखील पाहिलं गेलं असे आमचे जितूभाई आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मयूर पाटील एक जबरदस्त स्पेल टाकतात परंतु सनी या बॉलवर ड्राईव्ह केला गेला गॅप मध्ये बॉल खेळाडू आहे तिकडे क्विक फिल्डिंग नॉन स्ट्राईकला चान्स आहे. अंपायरने अपील मात्र फेटाळले नॉट आउट आहे. वेल फिल्डिंग खूप जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली तिकडे हेमंत आणि थ्रो पण खूप चांगला दिला. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं जसं आयकॉन टीमने पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग केली आहे. 16 चेंडूंनी जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. 16 बॉल 24 करायचे आहेत. इकडे देखील आपण पहिल्यांदा थांबून ठेवलं गेलंय. या बॉलवर लेग स्पिन पाहिला गेला आणि विपुलच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. विपुल पवार जबरदस्त बॅटिंग केली पवारने. सध्या पवार देखील स्वतःला फिटनेस खूप मॅटर करतात. मॅरेथॉन वगैरे देखील रनिंग करत असतात आमचे विपुल पवार. या बॉल देखील समोर घ्यायचा प्रयत्न करत होते. नॉन स्ट्राईकला चान्स आहे तिकडे. हिम्मतची किंमत आहे. मॅच देखील तेवढीच क्रुशियल तर पाहिली गेली आहे. या बॉल देखील कव्हरला खेळले गेले. सनी गुमल्ला यांच्या बॅटमधून 4 रनसाठी क्लासिकल अंदाजामध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पार. नगर 12 चेंडूंनी जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. 12 बॉल 15 करायचे आहेत. बारा बॉल 15 करायचे. एक जबरदस्त मॅच पाहिली गेली. विपुल आणि सनीचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. खूप वर्षापासून एकत्र खेळतात त्यामुळे एक्सपिरियन्स प्लेयर्स दोघं पण. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवा मोरे येतात. अजून एक जबरदस्त बॉलर मुंबईत असल्फा संघासाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले देवा. 12 बॉल 15 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर विपुल पवार. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला की नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सनी स्ट्राईक एंडला बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवा. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला. नो बॉल आणि नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. विपुलने स्वतःला तिकडे अगदी झुकून दिला. विपुलला माहिती आहे की विकेट गेली तर विकेट मॅच थोडीफार फिरू शकते. त्यामुळे विपुलने स्वतःचे एफर्ट्स दिले. एफर्ट्स खूप चांगले एफर्ट्स दिले विपुलने तिकडे नॉन स्ट्राईक एंडला. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं आता जिंकण्याकरिता 11 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. ओके अंपायरचा रिव्ह्यू वाईट साठी आपण चेक केलं जाईल. सर्व टीम आमची मुंबईकर 9 कमिटीची देखील सर्वांचा आभारी आहे. आमचे विराज यादव
रोहित यादव, संकेत रेवसकर, वेदांत सुगळे, त्यानंतर आपण सुमित नवले, सिद्धेश रेवसकर, श्रेयस घाडी, ईश्वर सानप, आर्यन खरात, सुयोग जाधव, विघ्नेश मुळे, अक्षय सालुंके, बबलू चौधरी, संतोष वराडकर आणि राज जाधव आणि सर्व मुंबईकरची टीम आणि आमचे स्कोरर आमच्यासोबत ऋषिकेश चौधरी. डॉट बॉल 28 रन झाले धावफलकावरती. क्रुशल मॅच पाहायला मिळते. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेले. 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. विपुल पवार स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवा मोरे. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. बॉल आतमध्ये अँगल बनवलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल वाईटसाठी. सर्व आमच्या ऑफिशियल टीम युट्यूबची देखील मात्र इकडे कार्य करते. आमचे संकेत रेवसकर, श्रेयस घाडी देखील आमचे मेन कॅमेऱ्यावरती त्यांची पोस्टिंग झाली आहे, चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आतमध्ये थोडा अँगल बनवला आणि आतमध्ये पिचिंग करायचा प्रयत्न केला गेला. देवाने जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली. देवाची गुड बॉलिंग. मॅच मध्ये कलाटणी घेताना पाहिले गेले. पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलंय. स्वर्गीय जयेश घरत, एकता स्पोर्ट्स त्रिपल एसचा संघ देखील. 8 बॉल 12 करायचे आहेत. 8 चेंडू 12 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. या बॉलवर नो बॉल आणि नो प्लस 1 म्हणजे 2 रन मिळतील. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. देवाने देखीलच्या वेगाने बॉल आला. कीपरची थोडी मात्र चुकी झाली आणि मात्र तिकडे 2 रनने स्कोर पुढे जाईल. 31. 31 रन झालेत. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग केली. विपुलने एक चांगली इनिंग खेळली. सनीने एक चांगली साथ दिली त्याला, त्यामुळे दोघांची चांगली बॉन्डिंग बनली आणि रन्स बनवलेत. टीम आयकॉन स्पोर्ट्स क्लब टागोरनगर. या बॉल देखील वेगात टाकण्याचा बॉल पाहिला गेला. थांबून ठेवले गेले. पुन्हा एकदा देवाने चांगलं कमबॅक केलंय. 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 10 धावांची गरज आहे. 7 बॉल 10 करायचे आहेत. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक सिंगल रन मिळेल. बघता बघता शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जाऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. 6 बॉल 9 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. 6 बॉल 9. हाय व्होल्टेज मॅच पाहिली गेली आहे. सर्वांचं लक्ष या मॅचवर देखील असेल. शेवटची मॅच म्हणजे यानंतर अजून एक मॅच आहे, परंतु साखळी फेरीतील ही शेवटची मॅच 32 संघांमधली. स्वर्गीय जयेश घरत, एकता स्पोर्ट्स त्रिपल एस संघ म्हणजे वसई, विरार, नालासोपाराची एक चांगली स्टारकास्ट. पालघर जिल्ह्यातील देखील काही खेळाडू आहेत. त्यांच्या विरुद्ध आयकॉन स्पोर्ट्स क्लब टागोरनगर विक्रोळीचा संघ आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नितीन. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. 6 बॉल 9 करायचे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. आजच्या दिवसातील ही मॅच देखील लक्षात राहील. 6 बॉल 9. बॉलिंगसाठी नितीन मोरे. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. मोरेने दांडी उडवली आहे. बॅटर आउट. प्रचंड वेगाने विपुल पवारला बाहेर जावं लागेल.
सचिन राणे आले, नितीन मोरेने अजून वेगात बॉल टाकला. नितीन पण स्माइल करतोय. म्हणजे मुंबईत मग क्रितेश घरत, नितीन देवा त्या परिसरातून असलपा संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटरसाठी आपण पाहिलं तर संकेत शेट्टी येत आहेत. एक युवा खेळाडू टागोरनगरचे, क्षमता आहे. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय, थोडीशी मिसफिल्ड. 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. 4 बॉल 8. या बॉलवर मात्र वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न करत होते. फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. एका बाउंड्रीची गरज आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. संकेत शेट्टी, आमचे साळकर डेकोरेटरचे आमचे सर्व गणेश साळकर, या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. त्यांचा पण देखील आम्हाला नेहमी सपोर्ट राहिला गेला. मॅच देखील थोडी मात्र क्लोज होताना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 2 बॉल 6 बाउंड्री येईल का सनी? 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. या बॉलवर मॅचचा रिझल्ट मात्र इम्पॉर्टंट आहे. 2 बॉल 6. या बॉलवर फ्लिक केलं गेलं. खोल टप्प्याचा बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि समीकरण आता बदलताना पाहिलं गेलंय. 1 बॉल 6 करायचे आहेत. मॅच फसताना पाहिली गेली. गुड बॉलिंग नितीन, जबरदस्त बॉलिंग केली नितीनने. मॅच मात्र थोडीफार फसताना पाहिली गेली आहे. जबरदस्त बॉलिंग केली. मी बॉलर्सचं कौतुक करेल. नितीन, देवा, मयूर, सर्व बॉलर्सनी खूप चांगले एफर्ट्स टाकले. आणि हा सामना आपण पाहिला तर शेवटच्या बॉलवर बाउंड्री आली, परंतु 2 रन आहे. परंतु वेल प्लेड सनी. आणि हा सामना जिंकला गेला. आपण पाहिलं तर स्वर्गीय जयेश खरत, एकता स्पोर्ट्स ट्रिपल एस संघ अभिनंदन. हल्लक टीम आयकॉन स्पोर्ट्स क्लब चांगली फाईट केली. यांच्या माध्यमातून आणि बोर्डचं आपण पाहत आहे, फार बोर्डचं आपण पाहिलं तर हे एअरपोर्ट्स आहेत. बॉल बॉलिंग नितीन मोरे, स्वर्गीय जयेश घरत, एकता स्पोर्ट्स विरार. नितीन, जबरदस्त खेळ पाहिला गेला आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना ह्याही संघाने बाजी मारली. जयेशची आठवण नेहमी येईल. आज आमच्यामध्ये नाहीये, परंतु जेव्हा जेव्हा अंडरआर्म क्रिकेट, ओरम क्रिकेट येईल, जयेश घरत आज आमच्यामध्ये नाहीये, त्याची आठवण नेहमीच येईल. आज त्यांच्या नावाने आज संघ खेळतोय. आपण पाहिलं तर स्वर्गीय जयेश घरत, एकता स्पोर्ट्स विरार ट्रिपल एसचा संघ, म्हणजे भरत मोरे आणि त्यांची संपूर्ण टीम आज त्या परिसरातून आज संघ इकडे उतरलाय. चांगली स्टारकास्ट आहे. नालासोपारा काही मुंबईचे खेळाडू आहेत, परंतु बेस्ट ऑफ बेस्ट ही मॅच पाहायला मिळणार. यानंतर देखील वेदिले अंधेरी संघ आपण टॉससाठी या आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय जयेश घरात, एकता स्पोर्ट्स विरार, वेदिले अंधेरी कॅप्टन. थोडं लवकर यायचे सुरेश सरोज. एका साईडला वेदिले अंधेरी, त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय जयेश घरत, एकता स्पोर्ट्स वसई, विरार, नालासोपारा, पालघर,
पूर्ण स्टारकास्ट घेऊन दाखल झाले आणि आमच्या अमीन इनामदार अंडरआर्म प्लास्टिक बॉलचे एक जबरदस्त प्लेअर त्यांच्या हातातून टॉस केला जाईल. टेल्स सुरेश सरोज टॉस इथं है डिसीजन क्या रहेगा? समोर सामने वाली टीम भी जबरदस्त है. बैटिंग करेंगे पहले. कितना रन का टारगेट इस बॉलिंग अटैक के रूप में मतलब स्ट्रैटेजी रहेगी? 40+. और सामने वाली टीम भी अच्छी है, उनकी टीम के बारे में दो शब्द. सामने वाली टीम काफ़ी अच्छी है और उनका बॉलिंग अच्छा है और बैटिंग भी है. हम लोग उनको 40+ करने का ट्राई करेंगे. थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट. हमारे साथ रत्नेश सिंह है. रत्नेश बहुत सालों से क्रिकेट खेल रहे हैं, बट मुंबई में क्रिकेट खेलने का एक सपना रहता है कि मुंबई में क्रिकेट खेलना है. और इस टूर्नामेंट के बारे में दो शब्द और बॉलिंग अटैक के बारे में, जबरदस्त बॉलिंग की नीति ने देवा ने, तो उनके बारे में दो शब्द. 40 रन किए थे बॉलर्स लोग को, तो 40 रन बचाना चाहिए था क्योंकि एक राउंड पे चौका थोड़ा मुश्किल है जाने के लिए क्योंकि ऊपर से 1 रन है और हमारे इधर तो ऊपर से भी चौका रहता है. तो अभी ये मैच में टीम भी अच्छा है सामने वाला, तो अच्छा खेलने को ट्राई करेंगे. और ये मुंबई का 9 टूर्नामेंट के बारे में दो शब्द. टूर्नामेंट तो बहुत अच्छा है क्योंकि इंडिया का सबसे बड़ा टूर्नामेंट है अंडरआर्म का. थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट. थैंक यू. आणि जशी मॅचला सुरुवात मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे पंकज इंदप सर जॉईन होतील. थँक्यू. थँक्यू डीजे. मुंबई किरण चषक 2026 आजच्या दिवसातील आउटर लॉटमधील शेवटचा सामना पाहायला मिळतोय. एकंदरीत 32 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. एकंदरीत यानंतर आपण इंटरकांजूरच्या आपण लॉट्स पाहणार आहोत. इंटरकांजूरचे 4 संघ आज आपल्याला खेळताना दिसतील. त्यामध्ये ओमकार बॉईज बनाम मंगलमूर्ती दोन्ही टीम आपण या ठिकाणी आपली हजेरी लावायची आहे. आपल्याला विनंती असेल टॉस देखील केला जाईल. ओमकार बॉईज आणि मंगलमूर्ती दोन्ही कॅप्टन टीम आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. आउटर लॉटमधील शेवटची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आतापर्यंत 7 संघ नक्की सुपर 8 मध्ये दाखल झालेत. आता 8वा संघ कोणता दाखल होणार त्यासाठी ही लढत आपण मैदानात पाहतोय. एका बाजूला स्वर्गीय जयेश घरत एकता स्पोर्ट्स SSS, तर दुसऱ्या बाजूला वेद 11 अंधेरी. एक धमाकेदार मॅच अजून पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय जयेश घरत जेव्हा जेव्हा या नावाचा उल्लेख होईल तेव्हा नक्कीच वसई असू दे, विरार असू दे, नालासोपारा असू दे, पालघर असू दे, या परिसरातलं क्रिकेटर आठवलं जाईल. पण त्यातल्या त्यात नक्कीच मोठ्या मोठ्या टीममध्ये देखील जयेश घरत यांनी आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला आणि खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्याच नावाने हा संघ देखील आता या ठिकाणी दाखल झालाय. स्वर्गीय जयेश घरत म्हणजे सर्वांचा जयू या नावाने संबोधला जायचा आणि खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून कायम खेळलं गेलं. एका दुखापतीत एका अपघातामध्ये तो नक्कीच आपल्यामधून निघून गेला, मात्र त्याची आठवण